या खमंग खुसखुशीत पुऱ्या खाण्याची मजा ना खरं तर पावसाळ्यात. पण पावसाळा सुरू होऊन देखील अजूनही एकही पावसाचा थेंब आलेला नाहीये. मग काय खाणं सोडणार का? नाही ना. म्हणूनच तर मी आज बनवतेय पावसाळा विशेष खमंग खुसखुशीत तोंडाची चव वाढवणारी आणि महत्त्वाचं म्हणजे आठवडाभर टिकणारी तिखट पुरी, जी मी मुलाच्या ब्रेकफास्टच्या डब्याला देखील देऊ शकते. त्याकरिता काय करायचंय? सुरुवातीला 2 कप बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ घ्यायचं. मी ज्वारीचं पीठ घेते आहे. 2 मोठे चमचे बेसन पीठ. यामुळे पुरीला छान असा खमंगपणा येतो. सोबतच चवीनुसार मीठ, रंग छान येण्याकरिता पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 ते 2 चमचे किंवा आवडीनुसार पांढरे तीळ असेल तर घाला, नसेल स्किप केले तरीही चालेल आणि 1 चमचा रेग्युलरचं खाण्याचं नॉर्मल टेम्परेचरवरचंच तेल. हे तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. यामुळे पुऱ्या आपल्या खूप छान अशा खमंग आणि खुसखुशीत होतील. अजिबात तेल पिणार नाही. आता माझ्याकडे थोडीशी मेथीची पानं होती. ती मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेत. याऐवजी तुम्ही इतरही वेगवेगळ्या भाज्या बारीक चिरून वापरू शकता. सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील घालूयात आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ. त्या वाटणाकरिता 3 लाल सुक्या मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा कच्चे धने, अर्धा चमचा ओवा, 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात. आता हे संपूर्ण साहित्य अजिबात पाणी न घालता थोडंसं जाडसर दळून घेतलंय. आता या ठिकाणी मी 2 प्रकारच्या मिरच्यांचा वापर केलाय. तुम्हाला हवं असेल तर एकाच प्रकारची मिरची वापरली तरी देखील चालणार आहे. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि अतिशय घट्टसर अशी कणिक भिजवून घेऊयात. जेवढी घट्टसर कणिक भिजवाल तेवढी पुरी छान अशी खुसखुशीत तयार होईल. या अशा पुऱ्यांना माझी आई नेहमी पावसाळ्यामध्ये, सोबतच आम्ही सहलीला जाणार असो तर त्यावेळेला बनवायची. पण काय करणार, यावर्षी ना पाऊसच नाहीये. आमच्याकडे तरी अजूनपर्यंत झाला नाही. तुम्ही ही रेसिपी कोणत्या भागातून बघत आहात कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर बघा, या ठिकाणी आपलं पीठ छान असं भिजवून तयार झालंय. छान असं घट्टसर परंतु मऊसूत भिजवलंय. आता याच्या आपण पटापट पुऱ्या बनवून घेऊयात. तर या पुऱ्या आपण 2 प्रकारे बनवू शकतो. एक रेग्युलरची म्हणजे लाटून, किंवा मग अजिबात न लाटता जी मी आत्ता वापरणार आहे. ही पद्धत अतिशय सोपी आहे. या पद्धतीमुळे आपल्या पुऱ्या फार पटापट तयार होतात. त्याकरिता एक प्लास्टिकची शीट घ्यायची, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेलामुळे पुऱ्या आपल्या या प्लास्टिक शीटला चिकटणार नाहीत. आता पुरीसाठी आपण जेवढं कणिक घेत असतो ना रेग्युलर पुरीसाठी, तेवढंच कणिक घ्यायचं. ते हातांवर थोडंसं व्यवस्थित मऊ आणि गोल करून घ्यायचं. तयार झालेला उंडा या प्लास्टिकच्या शीटवर ठेवायचा. दुसरी उरलेली प्लास्टिकची शीट यावर दुमडवून घालायची आणि डब्याच्या मदतीने किंवा एखाद्या वजनदार भांड्याच्या मदतीने, ज्याचा सरफेस म्हणजेच बुडाचा भाग सपाट असेल, त्याने हे प्रेस करायचं. बघा किती सहज सोप्या पद्धतीने आपली पुरी काय भारी तयार झाली आहे. ना जास्त पातळ आहे ना जास्त जाडी आहे. साधारणतः इतपतच जाडीची आपल्याला ही पुरी बनवून घ्यायची, म्हणजे मग ती व्यवस्थित टम्म फुलते. एकाच वेळेला तुम्ही 5 ते 6 पुऱ्या बनवून घेऊ शकता आणि नंतर मग तळून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला आणखी कोणी मदतीनीस असेल तर मग त्यांना तुम्ही तळायला सांगू शकता किंवा असं प्रेस करून द्यायला सांगू शकता. फार पटापट या पुऱ्या तयार होतील. तर बघा, मी किती पटापट या पुऱ्या आता बनवून घेते. आता तुमच्यापैकी जर कुणाला ही पद्धत आवडली नसेल तर रेग्युलरच्या पद्धतीने म्हणजेच लाटून या पुऱ्या बनवू शकतो. फक्त ना या पुऱ्या लाटताना कोरड्या पिठाचा वापर करण्याऐवजी थोडंसं तेल पळपाट लाटण्याला लावून घ्या. यामुळे पुऱ्या आपल्या व्यवस्थित तळल्या जातील. कारण कोरड्या पिठामध्ये लाटलेल्या पुऱ्यांना पटकन चटका धरतात. यामुळे आपल्याला वाटतं त्या व्यवस्थित तळल्या गेल्या असतील, पण असं अजिबात नसतं. तर बघा, या तयार झालेल्या पुऱ्या मी आता लगेचच तळून घेते. तर त्याकरिता कढाईमध्ये तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं होतं. गॅसची फ्लेम मध्यम ते फुल ठेवायची. आता यामध्ये पुरी सोडली. ही पुरी तेलावर तरंगायला लागली की मग अशा पद्धतीने झाऱ्याने प्रेस करायची, म्हणजे ती छान अशी टम्म फुलते. आता ही अलटपलट करून दोनही साईडने छान अशा खमंग आणि खरपूस रंगावर या पद्धतीचे डाग पडेपर्यंत तळून घेऊयात. बघा, आपली पुरी आत्ताच काय भारी दिसतीये ना. हिने अजिबात तेल पिलेलं नाहीये आणि खूप छान अशी खुसखुशीत तयार झाली आहे. सेम पद्धतीने आता उरलेल्या पटापट पुऱ्या तळून घेते. तर मग तुम्ही देखील या अशा पुऱ्या याआधी कधी ट्राय केल्या आहेत का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा.
जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन छान छान चमचमीत रेसिपीज बघण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, माझी एकूण एक पुरी, प्रत्येक पुरी काय मस्त अशी टम्म फुलतीये, छान अशा खरपूस खमंग रंगावर तळली जातीये आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट देखील दिसत नाहीये. या पुऱ्या तुम्ही 15 दिवस जरी ठेवल्या ना तरी या असून अशाच टम्म फुललेल्या राहतात, अजिबात नरम पडत नाही किंवा खराब होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही या पुऱ्या नक्की बनवून नेऊ शकता. आता ही एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवली बघा, काय भारी फुटली आहे. यावरूनच लक्षात येतंय ही किती छान अशी खुसखुशीत आहे. हातावर चुरली तरी देखील हातसुद्धा अजिबात तेलकट झालेला नाहीये. त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.